पालघरच्या करवेलीतील दिलीप पाटील या शेतकऱ्यानं 1 एकरामध्ये सूर्यफूल लागवडीत अनोखा प्रयोग केलाय। सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्यानं पाटील यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे। त्यांना लागवडीसाठी 30 ते 35 हजाराचा खर्च आलाय। 70 ते 80 हजारांच्या नफ्याचा विश्वास दिलीप पाटील यांनी व्यक्त केलाय। साताऱ्यातील नीरा देवघर उजवा कालवा बंदिस्त नलिका कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। यावेळी कृष्णा नदीच्या पाण्यावरील 8 महत्त्वाच्या प्रकल्पांना 22,000 कोटी रुपयांची मान्यता दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। अंबरनाथच्या वडोल गावात एमआयडीसीनं अतिक्रमणावर कारवाई केली आहे। 1 दिवस आधी नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले। त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाविरोधात स्थानिकांनी रोष व्यक्त केलाय। अचानक केलेल्या कारवाईमुळे मुलांना कुठे घेऊन जायचं असा प्रश्न स्थानिक विचारतायत। पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा या मागणीसाठी आंदोलन। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्यांनी संत नामदेव पायरीजवळ लोटांगण आंदोलन केलं। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभाराची चौकशी करा, तसंच ही समिती तात्काळ बरखास्त करा, अन्यथा सोलापूर दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोलीतील विविध समस्यांविरोधात मनसेनं आंदोलन केलं। यावेळी खड्ड्यात झाडं लावून पुणे महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला। या समस्यांची महापालिकेनं गांभीर्यानं दखल घेतली नाही तर भविष्यात मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। रायगडच्या रोहा तालुक्यातील आंबेघर पिंगोडेतील प्राथमिक शाळेला संतप्त पालकांनी टाळं ठोकलंय। 7वी पर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेतील पटसंख्या 50च्या आसपास आहे। मात्र अवघा एकच शिक्षक आहे, त्यामुळे अतिरिक्त शिक्षक नेमत नाही तोवर टाळं उघडणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतलाय। तसंच 26 जानेवारीला आमरण उपोषणाचा इशाराही दिला।